राकेश तुम तो मुझे कोई एक्सक्यूज ही मत देना, ठीक है? बिल्कुल कुछ मत बोलना, इस बार मैंने सब सुन लिया है, तो कुछ मत बोलना। तुमने जो कुछ भी सुना है वो बिल्कुल गलत है बेटी। अच्छा, तो मैंने गलत सुना है? हाँ। तुम सब कुछ करते हो वो सही हो, है ना? और मैं करती हूँ, मैं सुनती हूँ, वो सारी चीजें गलत है। नहीं, तुम एक्सक्यूज ही मत दो मुझे। ऐकून घ्या आधी, हे बघ मी फक्त तिला पॉलिसी समजवतो। अच्छा, और किसी को पॉलिसी नहीं समझा सकते? इतने सारे लोग हैं इस रूम में, उसे क्यों समझा रहे थे पॉलिसी? लोग एजंट नाही आहेत, और वो भी इतना हंस के। हाँ राकेश, मी बोलू का तिच्याशी? मी बोलून समजावते तिला। मी पाया पडतो तुझ्या, तू जरा शांत बसतो। हे बघ हे सगळं काय जे चाललंय ना हे यू नो व्हॉट, शट अप। हॅलो, माझं रेश्मा सांग ना याला। रेश्मा बरं झालं तू आलीस, प्लीज तू तरी समजव ना हिला प्लीज। हे बघ तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी इथे राहता की नाही, एकत्र राहता की नाही? मी फक्त एका मुलीशी बोललोय, साधं फक्त बोललोय। नाही बरोबर आहे तिचं, मैत्रीचं नातं वेगळं असतं। ह्याला फ्लर्टिंग, इट्स कॉल्ड फ्लर्टिंग मिस्टर राकेश। बरोबर आहे। हे बघा, मी आणि राकेश फक्त बोलत होतो की तू मध्ये बोलूच नकोस, कळलं ना? प्लीज टेल हर टू जस्ट कीप हो, आशू भाऊ ऐका ना प्लीज, हे बघा तुम्ही समजावं नाही ना, मी पुरता अडकलोय हो। अडकलोय? हाँ, यू नो व्हाट राकेश, यू आर द मोस्ट शेमलेस पर्सन दैट आई हैव एवर मेट। लाज वाटत नाही तुम्हाला? दोन मुलीची आयुष्य अशी उद्ध्वस्त करून ठेवली आहेत तुम्हाला। हे फ्लर्टिंग, हा ते करताना लाज वाटत नाही? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे भाऊजी। तुम्हाला तर सिग्नल लागलाय लाल, आता हॉर्न दाबून काही उपयोग नाही। आया सावन झुमके, हा कळलं? आशू आशू मागे 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 मागे, मी इथे बोलतेय म्हणजे माझं तुझ्याकडे लक्ष नाही असं नाहीये, कळलं ना? खबरदार थालीपीठाला हात लावलास तर। तू थालीपीठ केलंयस? अच्छा, तो आपको अभी थालीपीठ खाना है जनाब? हाँ नहीं पण मी देणारच नाहीये ना थालीपीठ। अरे ही डजंट इवन डिजर्व इट। थालीपीठ क्या, घर चलो तुम्हें रखती हूँ खाली पेट। बरोबर आहे, पोट खराब आहे त्यात थालीपीठ खायची आहे। अरे रेशमा, इसका पेट ही खराब नहीं, इसकी तो नीयत खराब है। बरोबर आहे तुझं। काही काय बडबडताय तुम्ही? रेश्मा आहे बघ, तू चुप बस। अगं मॅडम तुम्ही तरी जरा समजून आई डोंट वांट टू से एनीथिंग यार। अरे सगळं केवढं फिल्म मधलं सारखं चाललंय यार, केवढी मज्जा येते इकडे। फक्त विलनची एंट्री नाही झाली। दरवाजा उघडा, दरवाजा। अरे कसले आवाज येत आहेत? ओ माय गॉड, माझे पप्पा आलेत। मी कुठे राकेश प्लीज मला कुठेतरी तिथे नको, इथून दिसेल मी इथे। अगं हे काय चाललंय तुझं? मला लपायचंय, मी तिकडे जाऊन लपते। टवळी काय झालं? ती का पळाली? कारण विलनची एंट्री झाली ना। वाव। राकेश, वो तुमसे इतना फिजिकल क्यों हो रही थी? आता हे मला काय माहिती? अजिबात। अरे काय अजिबात? अरे काय चाललंय तुमचं? आशू 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 कुठे गेला आशू? दरवाजा उघडा। मला सांगा किती आवाज येतोय तुमचा बाहेर? हा आशू, अरे इथे नेमके कोण राहतात रे? हा म्हणजे प्रत्येक वेळेला मी येतो तेव्हा नवीन चेहरे दिसत आहेत इथे। अरे हो, हे म्हणजे तुला ओळखतो, तुला ओळखतो, तुला ओळखतो, मला तुला पण ओळखतो, आणि हे अदनामधनं येतच असतात इथे। राकेश, मुझे लग रहा है बहुत बार आते हो तुम यहाँ पे। हॅलो, एक्सक्यूज मी बोलतोय, मला बोलू देत प्लीज। हा, आणि मला सांगा ही कोण आहे? ही त्या आपल्या सुजयची बहीण आहे हो। अरे वा, म्हणजे आता ही सुजयची बहीण, ही आशूची बहीण, मग ही आता यांची बहीण का? एक्सक्यूज मी, आर यू व्हाट्स रॉन्ग विथ दिस अंकल? एक्सक्यूज मी इथला सेक्रेटरी आहे, मला बोलू देत। या सोसायटीमध्ये सभ्य माणसं राहतात, आणि या तुमच्या या अशा वर्तनामुळे आमच्या घरातील सभ्य मुलींवर काय संस्कार होणार आहेत याची काही कल्पना आहे? तरी बरं, मी माझ्या मुलीला या सगळ्यांपासून लांब ठेवलंय। तिच्याकडे बघितलं ना की मला विश्वास वाटतो की आजच्या पिढीमध्ये अजूनही सुसंस्कृत माणसं जिवंत आहेत। नाही तर तुम्ही नाही। आता बघा, सोसायटीच्या मीटिंग मध्ये तुम्हाला प्रत्येकाला आय कार्डच देतो, असा तसा सोडणार नाही मी तुम्हाला। आय कार्ड देतो, आय कार्ड। काका, सुजय दादा आहे का? अरे देवा रे, तू आदर्श विद्यार्थी आहेस आमच्या सोसायटीतला, तू यांच्याकडे काय करतोयस? इथं येत जाऊ नकोस, मी तुझं नाव बाबांना सांगेल तुझ्या। त्यांना माहिती आहे, त्यांनीच तर ठेवलंय माझं नाव।
बघ बाग वाण नाही पण गुण लागला यांचा. हा कोण आहे आता?